क्लासच्या आधी बोलले होते मी. आवाज येतोय सर्वांना माझा? हो मॅडम. आज आपण नवग्रहांमधला सूर्यग्रह शिकणार. सूर्य हा सौर मंडलामधला मुख्य ग्रह आहे, ज्याला राजा म्हणून ओळखलं गेलेलं आहे. त्यामुळे हा सूर्य हा राजा का आहे, तर त्याच्यापासून बाकी ग्रहांना ऊर्जा मिळते. ऊर्जा कशी? तर प्रत्येक ग्रह चार्ज होणं, प्रकाश मिळणं, ते त्याच्यामुळे प्राप्त होतं. म्हणून सूर्य हा ग्रहांमधला राजा म्हणून ओळखला गेलेला ग्रह आहे. एक मिनिट हा. ग्रह मालिकेमध्ये
रवी हा मुख्य ग्रह आहे. आकाशात हा स्वयंप्रकाशित आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या प्रकाशामुळे रात्री चांदणं आणि दिवसा उजेड दिसतो. पण सूर्य स्वयंप्रकाशित असूनही त्याला ज्योतिषशास्त्रात तारा न म्हणता ग्रह म्हटलं आहे. रवी हा रवी हा ग्रहांचा राजा आहे. आपल्या शरीरात आत्मा ज्याप्रमाणे स्थिर आहे, आपल्या शरीरात जशी आत्मा स्थिर आहे व स्वयंप्रकाशित आहे ती आत्मा, तसंच स्वयंप्रकाशित आहे, स्वतंत्र आहे आणि पूर्ण आहे. त्याचप्रमाणे सूर्यही आहे, म्हणून त्याला आत्माकारक ग्रह म्हटलं गेलेलं आहे. ग्रहमालेत रवी हा सर्वात मोठा ग्रह आहे, जो पृथ्वीपासून त्याचा सरासरी अंतर 9,27,00,000 मैल आहे. आणि ज्योतिषशास्त्रात रवीला आरोग्यकारक आणि आयुष्यकारक म्हटलं गेलंय. जसं आपली आत्मा ही स्वयंप्रकाशित आहे, आपली आत्मा ही स्वयंप्रकाशित आहे, स्वतंत्र आहे, तिला हवं त्या शरीरात ती जाते आणि ती तिथून प्रकाशमय होते आणि नंतर तिला हवं तेव्हा ते शरीर ती सोडत असते. तसं सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, म्हणून त्याला आत्माकारक म्हटलं गेले. सूर्य हा आरोग्यकारक आणि आयुष्यकारक आहे, कारण सूर्य उगवला नाही तर आपण उठणार नाही, उठलो नाही तर आपण फ्रेश आपल्याला फील होणार नाही, मग आपल्याला आजार पण येणार. म्हणून आणि दुसरी गोष्ट, सूर्याच्या किरणांपासून जी जीवनसत्व मिळतात, D12 वगैरे, ही जीवनसत्व आपल्या शरीराला पोषक असतात, ज्यामुळे आपल्याला एनर्जी फील होते, म्हणून तो आरोग्यकारक आहे. तसंच तो आयुष्यदायक आहे, आयुष्य वाढवायचंही काम तो करतो. सूर्य हा सूर्य हा जर उगवलाच नाही, त्याने प्रकाश दिलाच नाही, तर माणूस किंवा कोणताही प्राणी किंवा कोणताही वृक्ष हे जगू शकणार नाही. कारण त्याच्या येण्यामुळे माणसं ही जगू शकतात किंवा कोणताही जीव हा जिवंत राहू शकतो, म्हणून ते आयुष्यदायक म्हटलं गेलेलं आहे. रवीमुळे आपल्याला उष्णता मिळते. आपल्या शरीरात उष्णता ही रवीमुळेच असते. हा ग्रह म्हणून अग्नितत्वाचा ग्रह आहे. मंगळाला सुद्धा अग्नितत्व आहे, पण दोघांमध्ये साम्य आहे. रवीची जी उष्णता आहे ती आपल्या शरीरासाठी पोषक आहे, म्हणजे तिच्यापासून कोणते आजार नाही होणार, उलट आजारांवर मात होणार. परंतु मंगळाची जी उष्णता आहे ती उष्णता आपल्यासाठी थोडीशी त्रासदायक असते. मंगळाच्या उष्णतेमुळे बॉइल्स, पाईल्स, मूळव्याधी सारखे आजार, तो चेहऱ्यावर फोड येणे, जळजळ होणे, हिट हिट वाढणे, या गोष्टी घडू शकतात. तसं रवीमुळे होत नाही. रवीचा संबंध हा जास्त करून हाडांशी आणि डोळ्यांशी आहे, म्हणून तो अस्थिकारक पण म्हटला गेलेला आहे. आपली जी हाडं आहे त्या हाडांचं दुखणं म्हणा किंवा हाडांचा डॉक्टर म्हणा, फ्रॅक्चर म्हणा, ही जी स्थिती आहे ही रवीवरून बघितली जाते. त्याचबरोबर रवी हा सिंह या राजा राशीचा स्वामी आहे. आपण पाहिलं, रवी हा सिंह राशीचा स्वामी हा रवी आहे. आणि ज्यावेळेस रवी हा 5 या अंकामध्ये असतो, त्यावेळेस 1 ते 20 अंशापर्यंत तो मूल त्रिकोण असतो. सगळ्यांकडे पंचांग असेल, पंचांग या सगळ्यांनी सगळ्यात पहिले पंचांगात पान नंबर काढा 7, जिथं तुम्हाला ग्रहशील चक्र दिसत असेल. दिसतंय का? गोल्डी 256.25. हो मॅडम दिसतोय. हा, 1 मिनिट. मोठा वाटतो ना. एकच फक्त. काय आपल्याला किती आले माहिती आहे का?
येत नाही तुला. रेड कार्नेट गार्नेट काढा 100 कॅरेट. ठीक आहे. ग्रहशील चक्रामध्ये सूर्य हा सगळ्यात पहिले दिसतोय का तुम्हाला? हो मॅडम. हो. हा. हो सूर्याच्या खाली गोल चिन्ह दिलंय आंतरराष्ट्रीय खुणा म्हणून, दिसतंय का? हो हो. हा. त्याच्या खाली त्याची स्वराशी दिली आहे सिंह राशी, हा. दिसते का? हो मॅडम. हो उच्च राशी मेष, हो मॅडम. हो उच्च भाग 10 म्हणजे 10 अंश, हा. दिसतंय? हो नीच हो. राशी तुला, बरोबर. नीच भाग त्याचा तुला राशीत 10 अंशाचा सगळ्यात जास्त नीच. मूल त्रिकोण राशी सिंह, एकपाद द्विपाद त्रिपाद दृष्टी सोडून द्या, त्याच्या खाली संपूर्ण दृष्टी दिली आहे 7, दिसते का? हो. ठीक. तत्व तेज, तेज म्हणजे अग्नितत्व. रवीचं दिशाबल दिलंय, कोणत्या दिशेला जास्त बल असतं त्याचं? पूर्व दिशेला. त्याचं स्थान बल दिलंय, कोणत्या स्थानात त्याचं जास्त बल असतं? दशम स्थान. काळ बल तो कोणत्या वेळेला बली असतो जास्त? दुपारी. वादी दोष त्याच्याकडनं कोणते असतात? पित्त. लिंग त्याचं आहे पुरुष. मित्र ग्रह कोणते? चंद्र, मंगळ, गुरु. बरोबर. त्याचे समग्रह कोणते? बुध. शत्रुग्रह कोणते? शनी, राहू, शुक्र. राहू आला म्हणजे केतू पण येतो. इथपर्यंत वाचलं सर्वांनी? हो मॅडम. हो मॅडम. आता मी तेच सांगत होती की प्रत्येक राशीला मूल त्रिकोण राशी, स्वराशी, नीच राशी असते. आता सगळ्यात पहिले आपण स्वराशी. स्वराशी म्हणजे आपल्या स्वतःच्या घरात राहणे. आपल्या स्वतःच्या घरात आपण चांगलं नीटनेटकं राहतो, चांगलं घर व्यवस्थित ठेवतो, बरोबर आहे ना? मग आता ते ग्रहांचं स्वतःचं घर म्हणजे काय? त्या राशीचा जो स्वामी, ती त्याचं स्वतःचं घर. जसं मेष राशीचा स्वामी कोण? मंगळ. मग मंगळाची मेष रास काय झाली? स्वतःची रास झाली. वृषभ राशीचा स्वामी कोण? शुक्र. तर मग शुक्राची स्वतःची रास काय झाली? वृषभ. तसंच मिथुन राशीचा स्वामी बुध, म्हणून बुधाची स्वतःची रास झाली मिथुन. कर्क राशीचा स्वामी चंद्र, मग चंद्राची स्वतःची रास झाली कर्क. असं प्रत्येक राशीला, काही ग्रहांना 2 राशी आहे आणि काही ग्रहांना एकच राशी आहे. त्यातल्या रवीला एकच राशी आहे. म्हणून सूर्य ही त्याची स्वतःची, सूर्याची सिंह रास ही स्वतःची रास. आता आपण आपल्या घरात कसं असतो? आपल्या घरात आपण राजासारखं जगतो, हवं तेव्हा उठतो, हवं तेव्हा राहतो, आवरतो, हवं तेव्हा काम करतो. नाही तर कधी कधी आपण आपल्या घरात सुद्धा टाइमशीर पद्धतीने जगतो. म्हणजे सकाळी 6ला उठलं गेलंच पाहिजे, व्यायाम झालाच पाहिजे, किंवा ही कामं एवढ्या वेळात झालीच पाहिजे, माझं घर नीटनेटकंच पाहिजे, ते व्यवस्थित स्वच्छ झाडलंच गेलं पाहिजे, कुठे कचरा नाहीच पाहिजे, अंगावरची घालायची अंथरलेलं अंथरून स्वच्छच पाहिजे, गॅस ओटा क्लीन पाहिजे, असं काही लोकांचं तत्व असतं. काही लोकांचं कसं असतं? ते घाणीत पण जगतात. त्यांनी आवरलं तर आवरलं, नाही तर नाही आवरलं. काही लोक जी असतात ती वेळेवर तत्पर नसतात. 6ला उठायचंय ना, मग आपण 7ला उठू, मग आवरू, मग हळूहळू काम आवरतात त्यांच्या वेळेने. काही लोकांना काम करायचीच आवड नसते, कार्यक्षेत्रच नको असतं. जातकाचं आयुष्य म्हणजे काम आहे. तो लहान माणूस व्यक्ती असो
किंवा मोठा व्यक्ती असो, त्याला काम हे इम्पॉर्टंट आहे. काम कोणत्याही प्रकारचं असो, पैसे कमवण्याचं असो किंवा घरातलं असो. ही जी आपली दिनचर्या आहे किंवा आपलं जे आयुष्य आहे, ते आयुष्य त्या 12 भावांमध्ये जे राशी येतात, त्या राशींमध्ये बसलेल्या ग्रहांवर अवलंबून असतो. मग त्यातली जातकाला एखादा ग्रह जर स्वराशीत आला, म्हणजे त्याच्या स्वतःच्या राशीत आला, तर तिथे तो ग्रह बली असतो. बली म्हणजे काय? तर तो ताकदवार असतो, तो चांगला असतो. मग तो फळं कशी देणार? ती फळं आपण शिकणार आहे, पण तो तो ताकदवार असतो. तो त्याच्या घरात कसाही वावरू शकतो, कसाही राहू शकतो. त्यामुळे त्याला प्रॉब्लेम नाही. त्याच्या घरात जर त्याचा शत्रू आला, आता रवी हा सिंह राशीत आहे. रवीचे शत्रू कोण आहे? सांगा, आता आपण वाचले ना. मी राहू केतू. हा, आता सिंह राशी आहे. सिंह राशी म्हणजे 5वी राशी. 1 ते 12व्या भावामध्ये कुठे पण सिंह राशी बसली आणि त्या सिंह राशीमध्ये शनी, राहू, केतू आला. तिथे रवी नाहीये, पण शनी, राहू, केतू आला. रवी गावाला गेलाय, रवी पुढच्याकडे गेलेला आहे. रवी गेलाय कन्या राशीकडे बसलेला आहे. पण सिंह राशीत शनी, राहू, केतू आला. तर ते कोणाच्या राशीत आले? शत्रू राशीत आले. कारण ते त्याचे शत्रू आहे. सिंह रवीच्या घरात, रवी त्याला शत्रू मानतो, मग त्याचं घर पण त्याला काय मानणार? शत्रूच मानणार. मित्र मानेल का? नाही. आता कसं आहे, आपल्या घरातल्या 5 व्यक्तींपैकी एकाच जरी शेजारच्याशी पटत नसेल, तर आपण सगळे बोलतो का त्याच्याशी? नाही. आपण म्हणतो नाही, माझ्या घरच्यांशी तू भांडलाय तर मी तुझ्याशी बोलणार नाही, असं आपण तत्व ठेवतो. तसंच ह्या ग्रहांचं असतं. रवी तिथे हजर असो किंवा नसो, जर तो त्या शत्रूच्या घरात गेला तर ते ग्रह वाईट फळ देणार, कारण ते शत्रूच्या घरात गेले. आता शत्रूच्या घरात आपण गेलो, आता फॉर एक्झाम्पल आपल्या शेजारच्याशीच भांडण झाले आणि त्याच्या घरात आपल्याला जायची संधी मिळाली, त्याने आपल्याला त्रास दिला, तर आपण एकच वृत्ती ठेवणार ना, की ह्याने मला त्रास दिलाय तर मी याला पण त्रास देणार. मग शनी रवीच्या राशीत जर आला तर कुठेतरी तो वाईट वागणार त्याच्या कारकत्वामध्ये. कारकत्व आपण शिकलो नाही, पण तो वाईट वागणार. जसं आता माझी वृत्ती आहे की मी त्याच्या गाडीचं पंक्चर करणार, मी त्याच्या घरात जाणार, त्याच्या घरावर घराचे कलर दिलेल्या भिंतींना चिंकरून ठेवणार, तिथे पाणी सांडून ठेवणार, त्याचे कपडेच खराब करणार, नाहीतर अन्नाची नासधूस करणार, नाहीतर झोपून घेणार, त्याच्याकडे जाऊन कामच नाही करणार, त्याच्याशी भांडण करणार. हे असं तत्व असणार या ग्रहांचं, जर ते शत्रूच्या घरात गेले. तेच मित्राच्या घरात गेले तर ते व्यवस्थित वागणार, चांगले राहणार, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणार. किंवा रवी आणि बुध हे मित्र आहे, किंवा रवी गुरु हे मित्र आहे. मग रवी गुरु एका ठिकाणी बसले तर ते पण व्यवस्थित एकमेकांना पोषक असणार, कारण माझा सवंगड आहे. जसं आता आपण एखाद्या ठिकाणी पूजेला गेलो, पूजेला गेल्यावर आपल्या बरोबरचे गुरुजी जे असतात त्यांच्याशी आपली ओळख नसते, आपण तिसरा आचार्य असतो तिथे आपण पूजेला जातो, ते अजून दुसरे 2 ब्राह्मण बोलवतात, मग आपण त्यांच्याशी ओळख करतो, मग त्या एका फील्डचे म्हणून आपले ते पण काय होतात? सवंगडी होतात, आपले मित्र होतात. मग आपण त्यांच्याशी मिळून मिसळून राहतो, चांगलं राहतो. त्यातला एक तिरसट जर असेल तर त्याच्यापासून लांब राहतो, नको बाबा, तो कुठेही गेलं का इज्जत काढतो, तो चांगला नाहीये, मग त्याच्यापासून थोडं लांब राहतो. किंवा तो आपल्या आयुष्यात काड्या करतो. तसंच ग्रहांचं आहे, मित्र, शत्रू आणि समग्रह कधी एकमेकांना त्रास देत नाही, कारण ते ना मित्र असतात त्या ग्रहाचे, ना ते शत्रू असतात. ते एकमेकांना पोषक असतात. ते त्यांच्या घरात जर गेले तर चांगले चांगलेही राहत नाही, वाईटही राहत नाही. एक त्यांचं फक्त वाईटाच्या ठिकाणी वाईटही करतात, चांगल्याच्या ठिकाणी चांगलंच करतात, हे बघायला मिळतं. अशी ही ग्रहांची स्थिती आपण शिकणार आहोत. तर तुम्हाला हे मित्र, शत्रू, सम इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाली? हो मॅडम. तिकडे हा, तर त्यातल्या दुसरी कन्सेप्ट येते उच्च राशी, मूलत्रिकोण राशी आणि स्वराशी. आता आपण स्वराशीचं पाहिलं, स्वराशीत तो मालक असतो त्या घराचा. आता उच्च रास म्हणजे काय? उच्च रास म्हणजे त्याच्यापेक्षा वरचं स्थान, तिथे उच्च उच्च उच्चेचे फळ. जसं मुख्यमंत्र्याला फक्त राज्यच बघायचंय,
पण प्रधानमंत्रीला सगळंच बघायचंय, त्याच्या हातात सगळेच तत्व आहेत, अधिकार आहे, ते मुख्यमंत्र्याच्या हातात नाहीये. तर स्वराशी म्हणजे मुख्यमंत्री, म्हणजे त्याला तेवढंच बघायचंय. जर उच्च राशीत ग्रह आला, तर आता रवी आहे. रवी जसं डॉक्टर बनवतो, हाडांचा डॉक्टर, डोळ्यांचा डॉक्टर बनवतो किंवा गव्हर्नमेंट जॉब देतो. जर उच्च राशीत रवी आला, रवीची उच्च रास कोणती आहे सांगा? मेष राशी. मेष राशी. जर तो त्याच्या मेष राशीत म्हणजेच एक अंकामध्ये जर रवी बसला तर तो उच्च राशीत. आणि ज्यावेळेस रवी उच्च राशीत येतो तर त्याची जी कारकत्व आहे, म्हणजे रवी पासून जी आपल्याला फळं मिळतात, ती फळं पूर्ण मिळतात. ज्या स्थानात बसला त्या स्थानासंबंधित पण तो पूर्ण फळं देणार. नेक्स्ट कन्सेप्ट येते मूल त्रिकोण राशी. मूल त्रिकोण राशी सुद्धा ही चांगली राशी म्हटली गेलेली आहे. ती वाईट नसते. जसं समग्रह असतो, ना वाईट ना चांगला, तसं मूल त्रिकोण राशी सुद्धा उच्च राशीचे पण फळ देणार आणि स्वराशीचे पण फळ देणार. म्हणून तिला मूल त्रिकोण म्हटलं गेलेलं आहे. ती काय वाईट फळ देणार नाही. आणि ज्या वेळेस ग्रह नीच राशीत येतो, नीच राशीत ग्रह येतो, तर तो ग्रह पूर्ण वाईट फळ देतो. जसं आता रवी, रवीची नीच राशी आहे तुला. तुला हा 7 अंक, 7 अंकामध्ये जर रवी बसला तर काय होईल जातकाला? जातकाला गव्हर्नमेंट जॉब करायची इच्छा असणार, पण गव्हर्नमेंट जॉब लागणार नाही. जातक हा डॉक्टर व्हायचा प्रयत्न करणार, पण डॉक्टर होणार नाही. किंवा राजकारणात जायचा प्रयत्न करणार, पण अयशस्वी ठरणार. रवी हा मान सन्मान पद प्रतिष्ठा देणारा ग्रह आहे. त्याला मान सन्मान पद प्रतिष्ठेला हानी पोचणार. त्याला डोळ्याला चष्मा असणार, त्याला हाडांचं जॉईंट पेन असणार, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार. कारण नीच राशीत ग्रह हा वाईट फळ देतो. जसं शत्रू राशीत बसल्यावर वाईट फळ देणार, तसं नीच राशीत बसल्यावर पण वाईट फळ देणार. म्हणून नीच राशीत शक्यतो ग्रह नसावा. आणि बाय चान्स आला तर त्याची फळं ही का वाईट बघायला मिळतात. त्याच्यात नीचभंग होतो, ते आपण शिकणार आहोत. पण तो शक्यतो नीच राशीचा ग्रह नीच राशीत वाईट फळ देतो. आलं लक्षात इथपर्यंत? हो मॅडम. हो मॅडम. आता रवीची जर नक्षत्र म्हटली, म्हणजे कोणत्या नक्षत्राचा सौम्य आहे? मघा नक्षत्राचा. मघा नक्षत्र, रवीची जी रास आहे ती रास कोणती, कोणत्या राशीची येते? सिंह राशी. सिंह राशीच्या मघा नक्षत्राचे 4 चरण, पूर्व फाल्गुनी नक्षत्राचे 4 चरण, उत्तर फाल्गुनी नक्षत्राचं प्रथम चरण, अशा 9 चरणांनी सिंह राशी तयार होते. आणि रवीची नक्षत्र कोणकोणती आहे? कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढा. आता ही त्याची स्वतःची नक्षत्र झाली, त्याचे स्वामी ना ते. या नक्षत्र बघा बरं अवघाडा चक्रात उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढ आणि कृत्तिका या ग्रहांचा, या नक्षत्रांचा स्वामी रवी आहे का बघा. हम्म. इथे 22 मध्ये नाही आहे. मॅडम हो आहे कोणकोणते? मॅडम. हो आहे, मघा, रवी पूर्व कोणत्या आणि उत्तरा. नक्षत्रात? हा आहे ना. मग हो ही त्याची स्वतःची नक्षत्र झाली. ज्यावेळेस रवी किंवा कोणताही ग्रह त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात येतो त्यावेळेस सुद्धा तो चांगलेच फळ देतो. ज्यावेळेस तो शत्रूच्या नक्षत्रात येतो त्यावेळेस कुठेतरी तो फळ द्यायला कमी पडतो. मित्र नक्षत्रात येतो त्यावेळेस पण तो चांगलेच फळ देतो. हे पण डिपेंड करतं की नक्षत्र, रवी हा कोणत्या नक्षत्रात किंवा XYZ 9 ग्रह हे कोणत्या नक्षत्रात बसलेले हे फळ बघणं गरजेचं असतं. कसं असतं, ज्यावेळेस कुंडली अॅनालाइज करतो आपण पत्रिकेमध्ये, कधी कधी कसं असतं, रवी एखादा ग्रह उच्च राशीत बसलाय परंतु तो शत्रू बरोबर बसलाय, मग तिथे फळ कमी होतं. तो शत्रूच्या नक्षत्रात बसलाय, फळ कमी होणार. त्याच्यावर शत्रूची दृष्टी आहे, फळ कमी होणार. म्हणजेच 100% कोणताच ग्रह शक्यतो फळ देत नाही. 100% देत नाही, तो देतो 50 ते 75%.
शुभ फळ देतो. आणि अशुभ ग्रह सुद्धा पूर्ण 100% अशुभ फळ देत नाही. तो देतो 50 ते 75% अशुभ आणि 25 किंवा 50% शुभ. हे कधी पण लक्षात ठेवा. काही जण काय म्हणतात, बाबा तुझा ग्रह उच्च राशीत बसलाय, तुझ्या पत्रिकेत एवढा भारी राजयोग आहे की तू कुठे पाहिजे होता. पण विषय असा असतो, असा व्यक्ती कुठंच नसतो. असा व्यक्ती काहीच करत नसतो किंवा त्याचा कर्जबाजारी झालेला असतो. मग त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की हा नेमका वरती पाहिजे, तर मग हा खाली काय. तर ग्रह हे नक्षत्रात चुकीच्या बसलेले, त्यानंतर ग्रह हे शत्रू बरोबर बसलाय, ग्रह हा शत्रूच्या दृष्टीत बसलाय, युतीत बसलाय, किंवा एखाद्या त्याच्या पाठीमागच्या घरात किंवा त्याच्या पुढच्या घरात त्याला धरून कुठेतरी अशुभ योग घडलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. हे आपण प्रेडिक्ट करू शकतो आणि त्यानुसार जातकाचं आयुष्य चालतं. मग ग्रह हा नक्षत्रात बसल्यावर पण फळ देतो. प्लस ज्या वेळेस जातकाचा जन्म सूर्य नक्षत्रावर होईल, म्हणजे त्याचा जन्म नक्षत्र कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी, उत्तर आषाढ असेल, तर त्याच्या जन्मापासून त्याला सूर्य महादशा सुरू होईल. आपण जसं महादशेचा पॉइंट पाहिला होता किंचितचा, मी अजून शिकवली नाही, आता पण किंचितचाच सांगणार आहे. तर प्रत्येक नक्षत्राचा स्वामी असतो. तर जातक ज्या नक्षत्रावर जन्म घेतो, त्या जन्मापासून त्या नक्षत्राच्या स्वामीची दशा जातकाला चालू होते. म्हणजे जातकाने अश्विनी नक्षत्रावर जन्म घेतला तर त्याला जन्मापासून केतूची महादशा सुरू होईल. मग नंतर एक एक ग्रहाची सुरू असते. आपण महादशेचं प्रेडिक्शन शिकणार, त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार कसं असतं ते. पण एक सांगते, आता सूर्याची महादशा 6 वर्षाची आहे, तर जन्मापासून जातकाला काही काळ ती दशा असते. मग त्याच्यामध्ये अंतर्दशा, प्रत्यरी दशा, योगिनी दशा या आपण पुढे बघणार आहोत. रवी, त्यानंतर रवीची गती, रवी हा 1 महिन्यांनी बदलत असतो. प्रत्येक महिन्याच्या 14-15 तारखेला रवी बदलतो. तुम्ही प्रश्न नाही पडला का की संक्रांत 14 किंवा 15 तारखेलाच काय ते? हो बरोबर. इतर वार येते का? बाकी ग्रह, बाकी नक्षत्र, बाकी सण आपले मागे पुढे होतात, पण एकमेव संक्रांत 14-15 तारखेला आहे. कारण रवीची तारीख येते. प्रत्येक महिन्याला संक्रांत असते. 12 राशींची संक्रांत दर महिन्याला असते. काही ठिकाणी कसं असतं, जसं महाराष्ट्रामध्ये किंवा गुजरात इकडे आपण ही मकर संक्रांत करतो. काही ठिकाणी, काही राज्यांमध्ये कन्या राशीत रवी गेल्यावर कन्या संक्रांत साजरी केली जाते. किंवा पंचांगात सुद्धा हे तुम्ही कॅलेंडरला जरी पाहिलं तर 15-16 तारखेला तुम्हाला कन्या संक्रांत म्हटलं गेलेलं आहे. किंवा त्याच्यानं कधी 15-16 तारखेला तुम्हाला तुला संक्रांत बघायला मिळेल. कारण प्रत्येक 14 ते 16 मध्ये रवी हा त्याची राशी बदलत असतो. दर 1 महिन्याने रवीचा राशी बदलण्याचा काळ हा फिक्स असतो. आणि ज्या वेळेस तो एका महिन्याला राशी बदलवतो, त्यावेळेस महिन्याभराचं जातकाचं राशीचं गोचर तयार होतं की महिन्याभरात त्याच्या बरोबर काय घडणार आहे, चोरी होणार का, फसवणूक होणार का, त्याला जॉब लागणार का नाही लागणार, हा जो संक्रांत आहे हे त्यावर ठरते. म्हणून मकर राशीत रवी प्रवेश केल्यावर आपण मकर संक्रांत करतो. आता या 15-16 कुंभ राशीत प्रवेश करणार, ती कुंभ संक्रांत. असे प्रत्येक महिन्याला संक्रांत असते आणि ती प्रत्येक महिन्याला काही ठिकाणी सेलिब्रेट केली जाते. किंवा तो काळ हा वाईटच म्हटला गेलाय. ज्यावेळेस सूर्य संक्रमण करतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी वर्ज्य सांगितलाय प्रत्येक महिन्याला. जसं आपल्याला पंचांगात दिलाय, दुधाची धार काढणं, दात घासणं, दात करू नये, हे करू नये, हे अनिष्ट कर्म आहे. तसं प्रत्येक महिन्याला
संक्रांत ही वाहन घेऊन येत असते. जसं आपण मकर संक्रांतीला पाहतो की ही बालिका आहे, ही या वाहनावर बसलेली आहे, पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे, असं आपण बघतो. तसंच दर महिन्याला असतं. मग आपण म्हणतो अरे बापरे, आता पिवळ्या वस्तू म्हणजे सोनं महागणार. मग आता ती उत्तरेकडे पाहतीये तर उत्तर दिशेला वाईट घडणार. मग तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, तर पिवळ्या वस्तू महागणार. ती घोड्यावर बसली आहे, ती वृद्ध आहे, वृद्ध आहे तर वृद्ध लोकांना त्रास होणार, हे आपण म्हणतो. ते दर महिन्याला होत असतं. बघा, मागच्या महिन्यात टमाट्याला भाव आला आणि 2 महिन्यांनी टमाटे लावले, भावच येत नाही. या महिन्यात कांद्याला भाव आला, मग शेजारच्याला मागच्या महिन्यात कांद्याला भाव आला आणि मी आता कांदा लावलाय आणि 2 महिन्यांनी मला कांद्याचा भाव नाहीये. हे जे प्रेडिक्शन येतं, हे ही जी महिन्याची संक्रांत आहे, रवी संक्रांत, त्यावरती डिपेंड असतं. म्हणून दर महिन्याला रवी हा 1 महिन्यांनी बदलतो. मग ज्यावेळेस तो बदलतो म्हणजे एका राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो, तर जे आपण चौकोन शिकलो, प्रथम स्थान, द्वितीय स्थान, हे प्रत्येक स्थान 30 अंशाचं असतं. किती? 30 अंश. त्याला प्रत्येक स्थान हे 30 अंश चालायचे. मग प्रत्येक स्थान हे चालायचे. मग त्याची जी चालण्याची गती आहे ती 57 कला, 11वी कला आणि 60 कला आणि 51वी कला एवढी आहे. 57 ते 60च्या स्पीडने तो चालतो, त्याच्यावरती तो चालत नाही. म्हणून त्याला 1 महिना लागतो. चंद्रानंतर सगळ्यात स्पीडने चालणारा ग्रह आहे रवी. चंद्र तर 2.5 दिवसात बदलतो, तो तर डायरेक्ट स्पोर्ट्स बाईक घेऊन फिरतो, फास्ट एकदम. स्पोर्ट्स बाईक नाही, विमानासारखा पळतो. आणि रवी हा जमीत कमी 57 ते 60च्या स्पीडने चालतो. उत्तरायण ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस रवी हा बलवान म्हटला गेलेला आहे. त्या पिरियड मधला रवी ग्रह हा सगळ्यात जास्त बलवान असतो. त्यावेळेस त्याची गती असते 58 कला, 51 कलाची स्पीड. म्हणून तो उशिरा उगवतो आणि लवकर मावळतो, कारण त्याची स्पीड जास्त असते. आणि रवी हा आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक, नैतिक या जीवनांवर जास्त आपल्याला याबद्दल रवी ग्रहावरून कळतं. शरीरामध्ये नैसर्गिक धारणा, प्रतिकारक शक्ती ही रवीच्या कुंडलीवर किंवा भाव स्थितीवर अवलंबून असते. रवी जर उत्तम गुण नीती याचा सर्व उत्तम गुण नीती याचा कारक रवी आहे. म्हणजे ईश्वर भक्ती, शुद्ध सात्विक आचार आणि विचार हे सुद्धा रवीवर अवलंबून आहे. अंतर्ज्ञान, अंतरस्फूर्ती याचा पण कारक ग्रह रवी आहे. त्याचबरोबर धारिष्ट, धैर्य हे रवीवरून पाहिलं जातं. योगी लोकांना जी ध्यान धारणा करतात ते रवीच्या बली अवस्थेवर अवलंबून असतो. रवीचा अंमल हा पूर्व दिशेवर जास्त आहे. ऋतू जर म्हटला तर ग्रीष्म ऋतूत रवीची जास्त सत्ता असते. रवीचा रंग हा तांबडा आणि केसरी आहे. त्याचा रत्न जो आहे तो माणिक आहे. रवी प्रधान व्यक्तीचा बांधा हा चांगला असतो. प्रधान म्हणजे प्रथम स्थानात रवी आला तर कारण राजा आहे रवी, म्हणून त्याचा बांधा चांगला आहे. त्याची शरीर हे उंच असतं राजासारखं. केस हे पिंगट असतात, कमी असतात. शूर, रागीट, बलवान असतो तो राजासारखा. बाहू चांगले असतात त्याचे. रवीचा संबंध नेत्र आणि हृदयाशी जास्त असतो. त्यावर त्याची सगळ्यात जास्त सत्ता आहे. नेत्रांची ठेवण, घारे डोळे का चॉकलेटी आहे, बघण्याची नजर कशी आहे, हे सगळ्या गोष्टी रवीवर अवलंबून असतात. म्हणजे रवी जर नीच राशीत आला तर त्या व्यक्तीची नजर सुद्धा नीच म्हटली गेलेली आहे, की हा व्यक्ती नीच वृत्तीचा आहे, त्याची नजर नीच आहे, असं सुद्धा बरेच लोकांचं प्रेडिक्शन निघतं. म्हणून रवीवरनं नेत्रांचा विचार केला जातो,
हृदयासंबंधित विचार केला जातो, त्याची सत्ता या गोष्टींवर आहे. हा अग्नितत्वाच्या राशीचा ग्रह आहे. म्हणून मेष, सिंह, धनु या ज्या अग्नितत्वाच्या राशी आहेत, यात तो सगळ्यात जास्त बलवान असतो. ज्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत, वृषभ, कन्या, मकर, पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत, तिथे तो मीडियम असतो. आणि पृथ्वी तत्वाच्या राशी आहे वृषभ, कन्या आणि मकर, ह्या त्याच्या शत्रू राशी आहेत, म्हणून तो तिथे चांगली फळं देत नाही. अग्नितत्वाच्या राशीच्या खालोखाल तो जल तत्वाच्या राशींमध्ये राशीला प्रिय आहे. वायू तत्वाच्या राशीला तो थोडं साधारण फळ देतो, परंतु शत्रू राशीत तो चांगली फळं देत नाही. त्याचबरोबर तो रवीकडे आत्मा पाहिला जातो. वडिलांचं सुख, वडिलांचा स्वभाव रवीवरनं कळतो. हा अधिकार देणारा ग्रह आहे. सामर्थ्य, तीव्र कडकपणा, बलवत्ता, उष्णता, जातकाचा तेजस्वीपणा, अग्नितत्व, शिव महादेवाची भक्ती, कटुता, राजसत्ता, राजमान्यता, साक्षात्कार, वरिष्ठ अधिकारी किंवा घरातली वडील व्यक्ती म्हणून, शूरत्व, धैर्यष्ट, विरोधी, अहंकार, नेत्र, हाड, मानसिक शुद्धता, या सगळ्या गोष्टी रवीवरनं पाहिल्या जातात. त्याचबरोबर रवीकडे आजारपण आहे. नेत्रविकार, हृदयविकार, मेंदूचे विकार, पोषण विषयाचे आजार, पोटदुखी, अपचन होणे, जुलाब होणे, पांथरीचे मोठे आजार, अपेंडिक्स सारखे, मूळव्याध, मेंदूवर सूज येणे, डोके दुखणे, अर्धशिशी, चक्कर येणे, झोप न येणे, उष्माघात, मायग्रेन, मेंदूतून रक्तस्राव होणे, जीवनसत्व, रवीचा अंमल या गोष्टींवर सुद्धा आहे. रवीची कुंडली जर बलवान नसेल, आयुष्य योगास विघातक सांगितली गेली आहे, शरीर प्रकृतीला वाईट सांगितली गेली आहे, पितृसुखाला वाईट सांगितली गेली आहे, किंवा नीच राशीत असेल, तर असा व्यक्ती सामाजिक दर्जा देत नाही, भाग्यवान म्हटला जात नाही, पितृसुख लहानपणी सुद्धा नष्ट होऊ शकते. ही पण स्थिती रवीची स्थिती दाखवते की तो, त्यामुळे रवी हा पत्रिकेमध्ये शुभ स्थितीत असणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. आलं लक्षात सर्वांना? हो मॅडम. हो मॅडम. मी हे लिहून देणार आहे, परंतु तुम्हाला असतं नाही. मॅडम कारण लिहायला आपल्याला दोन. हा बोला मॅडम एक विचारायचं होतं. बोला. तुम्ही पत्रिका जशी समजावून सांगितली होती, त्या पद्धतीने सूर्य आणि लग्न ज्यावेळेला आपण ते कुंडली लिहितो, त्याच्या खाली संक्रांत गतशा असं दिलेलं आहे. हो तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेव्हा दर महिन्याला संक्रमण होतं, तर ज्या राशीमध्ये रवी असेल, तर त्या ते राशीचं नाव लिहितो. ते तिथे लिहायचं असंच ना? हो आणि दुसरा प्रश्न असा होता मॅडम, कृत्तिका नक्षत्र आणि उत्तराषाढा नक्षत्र हे राशीला शत्रू येतात, तर मग त्या नक्षत्रामध्ये तो रवी उच्च मानला जाईल का? रवी त्याच्या स्वतःच्या नक्षत्रांमध्ये चांगली फळं देतो. चालेल. तो वाईट फळं देत नाही. अजून काही शंका? जीवो विनयिता साक्षी उपद्रो अजो महास्वभाग. ठीक आहे. उद्या आणि परवा 2 दिवस क्लास होणार नाही. डायरेक्ट आपण सोमवारी क्लास घेणार आहोत. ठीक आहे. ओके मॅडम. ठीक आहे. थांबूया मग. जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम, जय जय परशुराम. श्रीराम, जय परशुराम. ठीक आहे.
वामं वृक्ष